शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश करणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हा सुरुवात झाली आहे। आता पुस्तकं छापली आहेत, मग पुन्हा आपल्याच निर्णयावरती घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना। असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माणाचे आंदोलन उभं करेल, त्याला सरकार जबाबदार असेल। देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून 2च भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली। याला कारण त्या राज्यांची भाषिक अस्मिता। कंसात मंत्री महोदय, आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात। आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यांसारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार? त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा। त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून 2च भाषा शिकवल्या जातील, मराठी आणि इंग्रजी, याचा निर्णय लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा ही विनंती मंत्री शालेय हे त्यांच्याकडे स्टॅम्प पोहोचल्याचं पण याच्यामध्ये पत्र आहे। आता माझं तिसरं पत्र जे आज जाणार ते आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना। सस्नेह जय महाराष्ट्र। एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्राबद्दल सांगतो। हे पत्र माझं तयार होऊन 5 दिवसापूर्वी तयार होतं। माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होतं। त्याप्रमाणे हे पत्र, त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत। हे 5 दिवसापूर्वीचं पत्र आहे जे आज जाणार आहे। एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे। आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला, ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला। पुढे त्यावर जनमत तयार झालं। पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल, पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल। आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण इथे शिक्षण घेतलं, बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर 6वी नंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती, ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती, हिंदी किंवा संस्कृत, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल। हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे। म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे। त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील। अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरू द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे, आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी। पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू। पुढे सरकारने सांगितले की इयत्ता पहिलीपासून 2च भाषा शिकवल्या जातील। बरं, याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का? तसा तो कुठे आला असेल तर तो आम्हाला दिसला नाही।